नमस्कार मंडळी, 2025 या वर्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थोडे दिवस रेसिपींचा गॅप झाला आहे, त्यासाठी सॉरी। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक छान अशी रेसिपी। गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर एक रेसिपी बनवणार आहोत ज्यामध्ये आपण सोयाबीन, चवळी आणि वांग्याचा उपयोग केलेला आहे। तर अशा पद्धतीची राहणार आहे ती भाजी। छान अशी मिक्स भाजी बनवलेली आहे। तर मार्गशीर्ष महिन्यात काही चमचमीत न खाल्ल्यामुळे छान अशी मसाल्याची भाजी बनवूया आज आपण। तर सोयाबीनला इथे मी छान सोक करून धुवून उकळायला ठेवलं आहे। सोबतच मी टाकलेली आहे चवळी। चवळीचे दाणे आहेत, तर ओली चवळी नाही आहे, सुकलेली चवळी असते जी कठोळ असते ती टाकलेली आहे। आणि यामध्ये टाकत आहे मी वांगे। तर हे सर्व एकत्र करून हळद मीठ टाकून एक शिट्टी काढून घ्यायची आहे। आणि मसाल्यांमध्ये लवंग, दालचिनी, धने आणि सुक्क नारळ घेतलेला आहे। आता हे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर। अगदी थोड्या मसाल्यांचा यूज केलेला आहे मी, जास्त टाकलेले नाहीये। तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहे आणि अशा पद्धतीने पल्स मोडवर छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। आणि 3 टोमॅटोचा वापर केलेला आहे इथे मी। आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवले। तर सोबतच आपण लसण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि अद्रक एवढं वाटून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये एक तेजपत्ता टाकलाय आणि एक मोठा कांदा। आता याला छान परतून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने जोपर्यंत सोनेरी होत नाही तोपर्यंत छान असा खरपूस भाजला गेला कांदा की मग त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे घेतले आहे लाल तिखट, जे चवीला छान लागतं पण तिखट नसतं। हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे। आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता, गरम मसाले आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे, ते छान असं मिक्सरला बारीक वाटून नंतर या कांद्यामध्ये सोडायचे। बघा, छान मंद आचेवर भाजून घ्यायचे जोपर्यंत तेल सुटत नाही। आणि मग मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत भाजून घ्यायचे आपल्याला छान असं। बघा, अशा पद्धतीने तेल सुटलं की समजायचे मसाला आपला छान शिजलेला आहे। तर मिक्स करत राहायचे, कारण वाटप आहे ते खाली चिकटू शकतं, त्यामुळे सतत मिक्स करत राहायचे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने मंडळी रेसिपी आता येत जातील। तर या ठिकाणी मी टाकलेला आहे चवीपुरतं मीठ। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने। आणि तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर पाण्यासकट तुम्ही सोयाबीन टाकू शकतात। आणि ग्रेव्ही नको असेल तर पाणी काढून सोयाबीन आणि चवळीचे दाणे आणि वांगे टाकायचे आहेत। बघा, इथे छान अशी चवळी शिजली गेलेली आहे, सोयाबीन शिजली गेलेली आहे। तर आता हे संपूर्ण असंच मी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे। तर लक्षात असू द्या, आपण शिजवत असताना पण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ हे बेताने टाकायचे। आता बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे। आणि मंद आचेवर एक उकळी काढून घ्यायची आहे छान। बस एक उकळीच काढायची आहे, कारण ग्रेव्ही शिजलेली आहे आणि भाज्या पण आपण शिजवून घेतल्या आहेत। तर इथे तयार आहे मस्त अशी चवळी सोयाबीनची छान अशी भाजी। चमचमीत अशा रेसिपी बरोबर तुम्ही भात आणि पोळीबरोबर एन्जॉय करू शकतात। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। थँक्यू।